नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही खिडकीतून आता बाहेर पडण्यासाठी वेळ शोधत असते आणि त्याच वेळेस देविकाच्या घरी आता ते दोन्हीही वकील जाऊ लागतात. तर आता सायदा आणि पंकज काका दोन्हीही वकिलांना बघतात आणि आता सायदा आणि पंकज दोघेही आता गार्डनच्या एकदम समोर येतात. वकील आतमध्ये निघून जाताच इकडे खिडकी उघडून माही आता नटून थटून खिडकीतून बाहेर येते. सायदा आणि पंकज आता रमाला बघू लागतात आणि आता रमासुद्धा त्यांना बघते आणि रमा सायदाला खुणावत म्हणते की थांबा, मी आलेच. आणि पटकन आता एक एक खांबाला धरत आता रमा ही खाली येऊ लागते. इकडे आता सायदा पंकजला म्हणतो की बघितलं का, तीच आहे माही. आणि आता दोघेही वकील इकडे माही समोर येऊन बसलेले असतात. माही आता इकडे तिकडे बघत असते आणि नील देविकासुद्धा तिथे असतात. तेव्हा आता बराच वेळ झाल्यानंतर आता देविका नीलकडे बघते आणि माहीला म्हणते की माही, अगं वकील साहेब आलेत आणि तुला काय बोलायचं ना ते आता बोल. आणि त्यानंतर इकडे आता रमा ही उतरून खाली येते. पंकज आणि सायदा समोर येत आता रमा म्हणते की काका, आणि प्रेमाने रमा आता काकाचा हात धरते. तेवढ्यात आता सायदा म्हणतो की अहो, अगोदर खात्री तर करून घ्या, माही आहे की रमा आहे. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की साई, असं काय करता, मी रमाच आहे. हसतच आता साई म्हणतो की हो हो, असे म्हणाले म्हणजे तुम्ही रमाच आहात. आणि इकडे आता सायदा म्हणतो की माहीने तुम्हाला खूप त्रास दिला असेल ना. रमा म्हणते नाही अहो, माहीने तर मला त्रास नाही दिला, उलट यांच्या घरून पळून जाण्यासाठी माहीनेच मला मदत केली. ते ऐकून आता सायदा आणि पंकजला मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की चला बरं. तर पंकज काका म्हणतात की आई आणि मंगल खूप खुश होईल, चल चल रमा. रमा म्हणते की नाही, अगोदर मला यांना भेटायचे. तर सायदा म्हणतो की चला मग. आणि इकडे आता वकील साहेब दोघेही माहीला प्रश्न विचारू लागतात की तुम्ही ड्रग्ज ॲडिक्ट आहात का. तेव्हा आता माही म्हणते यस, आय एम अ ड्रग ॲडिक्ट आणि मी ही प्रॉपर्टी एकटी सांभाळू शकत नाही. आणि माही आता देविकाकडे बघते आणि म्हणते की राईट का. तर देविका खुश होती. इकडे आता पंकज काका आणि साई दोघीही आता रमाला घेऊन तेथून पळ काढतात. आणि त्यानंतर आता माही इकडे वकिलांना म्हणते की माझ्या नावावरती जी प्रॉपर्टी आहे ना, ती माझ्या डॅडूची प्रॉपर्टी आहे. तेव्हा ती प्रॉपर्टी माझ्या नावावर न करता माझ्या डॅडूची दुसरी बायको आणि तिचा पार्टनर त्यांच्या नावावर करायची. आणि त्यानंतर आता वकील साहेब म्हणतात की अहो, याचा अर्थ तुम्हाला कळतोय का, आणि तुम्हाला आता कोणताही व्यवहार हाती घेता येणार नाही, अगोदर वाचून तर बघा. आणि लगेच आता माही म्हणते की नाही वाचायचं मला आणि निर्णय झाला आहे. तेवढ्यात आता नील हा बाहेर बघत असतो आणि नील देविकाला म्हणतो की मी एक कॉल करून आलोच. आणि नील आता बाहेर जातो. इकडे आता त्या प्रॉपर्टीची फाईल आपल्या हातात घेत माही त्या पेपर्सवर सह्या करू लागते. आणि त्याच वेळेस आता इकडे नील हा बाहेर येऊन सायदा आणि पंकज दोघेही पळत असलेल्या आणि रमासुद्धा पळत असलेल्याच्या ठिकाणी येतो. आणि आता समोरून नील येत असल्याचे बघताच आता तिघेही डचकतात. नील त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की कुठे निघालात रमाला घेऊन. घाबरतच सायदा आणि पंकज म्हणतो की तुमच्याकडेच द्यायला निघालो होतो. आणि नील आता रमाकडे जाऊ लागताच पटकन सायदा आणि पंकज काका नीलला धरतात आणि म्हणतात की रमा पळ. आणि त्याच वेळेस आता रमा तेथून पळ काढते. नील आता मोठमोठ्याने ओरडत असतो आणि रमा आता तेथून पळून गेलेली असते. इकडे आता मुकादमाच्या घरातून आनंद, अक्षय आणि सीमा तिघेही बाहेर येतात. तर कार जवळ येताच अक्षय म्हणतो की आई, कसलं सरप्राईज आहे आणि कुठे जायचंय. आणि इकडे आता माहीने त्या पेपर्सवर सह्या केलेल्या असतात. इकडे अक्षय म्हणतो की काय, कुठे जायचं आहे दादा. तर आता सीमा म्हणते की अक्षय जरा ऐक ना. सीमा म्हणते की तुला सांगितलं आहे ना, अक्षय त्या जागेवरती जा. आणि लगेच अक्षय म्हणतो की कुठे, काय, कशाला. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की अरे अक्षय, बाकीचे विचार करू नकोस आता, आणि तू किती सुंदर दिसतोयस. अक्षयकडे बघत आनंद म्हणतो हे बघ, तू खूप छान तयार झाला आहेस आणि आता तुझ्या डोक्यात कुठलाही विचार न करता तू अगोदर सांगितलेल्या ठिकाणी जा. असे म्हणत आता आनंद अक्षयला कारमध्ये बसवतो. आनंद म्हणतो की फक्त तुला तिथे जायचे, बाकी काहीच करायचं नाही अक्षय. तर अक्षय त्यांचे ऐकून त्यांना बाय करून त्याच्या कारमधून निघून जातो. आणि अक्षय निघून जाताच इकडे सीमा म्हणते की आता काय होणार काय माहिती. तर आता इकडे आनंद म्हणतो की आई, तुला हेच वाटतंय ना, रमा बनून माहीने कायम आयुष्यभर अक्षयसोबतच राहावं आणि माहीने ते सत्य अक्षयला कधीच सांगू नये.
सीमा म्हणते की पण असं नाही ना होऊ शकत, आणि आत्ता जर त्याला आपण सत्य सांगितलं तर तो कोलमडून जाईल, कारण आता खूप उशीर झाला आहे असे सीमा आनंदला समजावते. सीमा म्हणते की आणि आनंद, तुला कळतंय का, माहीचं अक्षयवरती खूप प्रेम आहे आणि ती जीव टाकते आपल्या अक्षयवर. सीमा म्हणते की तिची तयारी असताना आपण मध्ये पडणारं कोण. तेव्हा आता सीमा म्हणते, हे बघ आनंद, थोडा वेळ आता आपण विसरून जाऊयात, रमा आपल्यात नाहीये आणि आता रमा आपल्याकडे परत कधीच येणार नाहीये म्हणून. इकडे आता आनंद म्हणतो की तुला कळतंय का आई, त्या माहीची जी आई आहे आणि तो जो मॅन आहे ना तो खूप एक्सपर्ट आहे. आनंद म्हणतो की ते दोघे ना काहीही करू शकतात आई. रमा म्हणते की हे बघा, दोन प्रेम करणारे व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हे तुला सुद्धा माहिती आहे आनंद, मग तू असा का बोलतोयस. आणि ते दोघेही आता एकमेकांवरती प्रेम करतात असे आता सीमा आनंदला सांगत असते. आणि इकडे आता रमा ही रस्त्यांनी तडतड चालत असते आणि रमा आता थोडा वेळ चालून गेल्यानंतर पळतच एका ॲटो रिक्षा शेजारी येते आणि म्हणते की दादा चला मुकादमाच्या घरी जायचंय. पटकन रमा आता ॲटोत बसते आणि ॲटो जात असताना आता रमा खूप खुश झालेली असते आणि रमा म्हणते की अहो, आता आपल्या दोघांना भेटण्याशिवाय कोणीच अडू शकत नाही. आणि त्यानंतर आता रमा ही ॲटोमधून जात असताना एक म्हातारी काठी टिकीत रस्त्याच्या मध्ये येते. ॲटोसमोर येताच आता ॲटो ड्रायव्हर ॲटो थांबवतो, तर रमा पटकन ॲटोमधून उतरते आणि त्या मावशीला, त्या आजीबाईला आता हाताला धरून रस्ता पार करून देते. आणि त्यानंतर आता रमा पुन्हा ॲटोमध्ये बसून मुकादमाच्या घराकडे निघालेली असते. इकडे आता मुकादमाच्या घरासमोर जय्यत तयारी केलेली असते आणि आता अक्षयला सांगितल्याप्रमाणे अक्षय त्या गार्डनमध्ये आलेला असतो. ती गार्डन आता फुलांच्या आता सगळ्या फुलांनी सजवलेली असते, दीपमाळांनी सजवलेली असते. आणि तेवढ्यात आता अक्षय घरी येताच आता ते सगळं बघत अक्षय खुश होतो आणि म्हणतो की रमा खरंच वेडी मुलगी आहे आणि हे सगळं करण्याची काय गरज होती. अक्षय ते बघून आता एकदम खुश झालेला असतो. आणि इकडे आता अभ्या आणि आनंद दोघेही एकत्र येतात. तर आता अभ्या आणि आनंद म्हणतात की रमा आणि अक्षय आज एकमेकांना भेटणार आहे आणि चल मग अभ्या म्हणतो आपण सुद्धा त्यांना छान सरप्राईज देऊयात. तर आनंद आणि अभ्या सुद्धा निघालेले असतात. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही ॲटो रिक्षातून उतरते आणि मुकादमाच्या घराकडे जाऊ लागते. रस्ता क्रॉस करत असताना अचानक एक कार येते आणि रमा पुन्हा थबकते, कार निघून जाते. आणि रमा आता एकटक मुकादमाच्या घराकडे बघत आता रस्ता क्रॉस करू लागते, पण गाड्यांची खूप गर्दी असते आणि रमाला काही रस्ता क्रॉस करता येत नसतो. आणि तेवढ्यात आता इकडे अक्षय हा गार्डनमध्ये असतो, तर रमाचे लक्ष अक्षयकडे जाते आणि अक्षयकडे बघत रमा खूप खुश होते आणि एकटक नजरेने अक्षयकडे बघत आता रमा रस्ता क्रॉस करू लागते. पण त्याच वेळेस आता पाठीमागून एक टेम्पो येत असतो आणि रमाचे आता फक्त अक्षयकडे लक्ष असते. आणि आता तो टेम्पो एकदम जवळ येताच तो टेम्पोवाला ब्रेक दाबतो, तर त्या ब्रेकच्या आवाजाने रमा आता तोंडाला हात लावते. तर त्याच वेळेस त्या आवाजाने अक्षयचे सुद्धा लक्ष पाठीमागे जाते आणि पटकन आता सगळे लोक तिथे जमा होतात आणि त्या टेम्पो ड्रायव्हरकडे हात करू लागतात. तर रमा त्यांची स्वारी मागून पटकन आता मुकादमाच्या गेटजवळ येते आणि त्यानंतर आता त्या गेटला लॉक असलेले बघून रमा आता त्या गेटवर चढते आणि गेटवरून चढून रमा आतमध्ये येते. तर रमा आता अक्षयला बघते. अक्षय आता पाठमोरा असतो आणि तिचे केस व्यवस्थित करून रमा आता समोर येऊ लागते. रमा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षयकडे बघत रमा खुश झालेली असते आणि मोठ्याने अक्षयला हाक मारत म्हणते की अहो मी इथे आहे. आणि ते ऐकताच आता अक्षय हा पाठीमागे रमाला बघतो. रमाला बघताच आता अक्षय देखील खूप खुश झालेला असतो आणि रमाकडे बघत आता खुश होऊन अक्षय हसू लागतो. आणि अक्षयने त्याचे हात आता रमाला आपल्याकडे येण्यासाठी आता बाजूला सरसावलेले असतात आणि त्याच वेळेस रमा खुश होऊन आता अक्षयकडे धाव घेते. तर अक्षयसुद्धा रमाकडे आणि त्यानंतर आता रमा ही पळतच अक्षयकडे येते आणि अक्षयसमोर येताच रमा अक्षयला मिठी मारते. अक्षयला खूप आनंद झालेला असतो आणि क्षणभर अक्षयने सुद्धा डोळे मिटलेले असते. रमा आणि अक्षय दोघेही आता एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले असतात. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि अक्षयला आता तो खऱ्या रमाचा स्पर्श जाणवलेला असतो. आणि त्यानंतर आता तो स्पर्श अनुभवत अक्षय म्हणतो की रमा मला खूप बरं वाटतंय. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा मला हा तुझा स्पर्श आत्तापर्यंत किती वेळा एकत्र आलो पण जाणवला नव्हता. तो स्पर्श आज मला भावतोय आणि हवा हवासा वाटतोय. तेवढ्यात आता रमा विचार करते की कारण आता तुमची खरी रमा आली आणि तुमच्या हृदयाला ते कळालं की तुमची खरी रमा आता आली.
आणि आता रमा विचार करते की हीच तुमची खरी रमा आहे. आणि अक्षय प्रेमाने आता रमाकडे बघतो तर रमाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. आणि त्यानंतर आता रमासुद्धा अक्षयकडे बघते तर अक्षयच्या डोळ्यातसुद्धा अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आणि प्रेमाने रमा अक्षयकडे बघत अक्षयचे डोळे पुसू लागते तर अक्षयला खूप हायसे वाटते. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की रमा, मला असं वाटतंय की खूप दिवसानंतर आपण एकमेकांना भेटतोय. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की बऱ्याच दिवसानंतर मला असं वाटतंय की माझी रमा खरंच परत आली. तर रमा म्हणते, हो, तुमची खरी रमा परत आली. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की हे बघ रमा, आता माझ्यापासून अजिबात लांब जायचं नाही. आणि तू इथे नव्हती घरामध्ये तर माझी काय अवस्था झाली तुला माहिती आहे का? तर रमा फक्त अक्षयकडे बघत असते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तुझ्या अपघातानंतर मी एक एक दिवस एक एक क्षण कसा जगतोय ते मला माहिती आहे रमा. आणि आता अक्षय म्हणतो की रमा, आता असं परत एकटं कुठं कधीच जायचं नाही. आणि तुझ्यामुळे मी फक्त जिवंत आहे, कळलं का तुला? तू जर आली नसती तर माझी काय अवस्था झाली होती तुला माहितीच नाही आहे रमा. अक्षय आता रमाला सांगत असतो. अक्षय म्हणतो की तू नसताना ना मी स्वतःला संपायला निघालो होतो. आणि आज मी फक्त तुझ्यामुळे जिवंत आहे, कळलं का रमा? तुला पुन्हा असं कधीच जायचं नाही. आणि अक्षय म्हणतो की रमाशिवाय अक्षयच्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. ते ऐकून आता रमा म्हणते की मी आली आहे ना, आता तुमची हाक ऐकून मी पुन्हा आले. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की पुन्हा माझ्यापासून अशी कधीच लांब जाऊ नकोस. तर रमा म्हणते नाही जाणार. रमा अक्षयपासून कधीच लांब राहू शकत नाही आणि लांब जाऊही शकत नाही. आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयला थोडीशी पुढे आता फुलांनी सजलेल्या त्या बदामाच्या सिम्बॉल समोर घेऊन येते. आणि प्रेमाने अक्षयकडे बघत आता रमा म्हणते की आजपर्यंत तुम्ही मला प्रपोज केलं, पण आज मी तुम्हाला प्रपोज करते. आणि असे म्हणत रमा आता तिथेच असलेली गुलाबाचे फूल आपल्या हातात घेते. आणि गुडघ्यावर बसून अक्षय समोर आता ते गुलाबाचे फूल धरत रमा म्हणते की तुम्ही मला आयुष्यभर अशी साथ द्याल ना? तर अक्षय हा प्रेमाने रमाकडे बघत असतो. आणि त्यानंतर आता अक्षय प्रेमाने रमाकडचे गुलाबाचे फूल घेतो. आणि गुलाबाचे फूल आता घेऊन रमा ही अक्षय समोर उभी राहते. आणि त्यानंतर प्रेमाने अक्षय आता रमाकडे बघत म्हणतो की हा पहिला जन्म आहे. आणि यानंतरचे जेवढे जन्म मिळतील तेवढे जन्म मी फक्त तुझाच असेन. असे म्हणत प्रेमाने अक्षय आता रमाला मिठी मारतो. आणि रमासुद्धा खूप खुश झालेली असते. इकडे आता दरवाजात जान्हवी ही तांदूळ निवडत असते. तर तेवढ्यात आई आजी आता जान्हवीकडे बघत पायऱ्या चढून वर जाऊ लागते. आणि आता जान्हवीकडे लक्ष जाताच आई आजी पुन्हा जान्हवीकडे येते आणि म्हणते की जान्हवी, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा आता लगेच आई आजी म्हणते की हे तांदूळ का निवडतेस? तर जान्हवी म्हणते की तांदूळ नाही आहे, हे बिर्याणी राईस आहे, बिर्याणी राईस, आणि मी कुकिंग करते. तर आई आजी म्हणते की कुकिंग? जान्हवी म्हणते हो, रमा नाही आहे ना, म्हणून मी हे सगळं करते. आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की हे बघा, त्या बायका नाही का मोठं भांडं घेतात आणि त्यामध्ये असं निवडत बसतात. जान्हवीकडे बघत आई आजी म्हणते की अगं ते शेती असणाऱ्यांकडे खेड्यामध्ये करतात. आणि तेवढ्यात आता रमाकांतसुद्धा तिथे येतो. रमाकांत म्हणतो काय चाललंय? तर आई आजी म्हणते की बघ हिचं काय चाललंय ते. आणि लगेच जान्हवी म्हणते की मी कुकिंगची प्रॅक्टिस करते. आणि त्यानंतर आई आजी म्हणते की रमाकांत, तिला काहीच समजत नाही, आता तूच समजाव बाबा हिला. तेव्हा आता रमाकांत म्हणतो की आई, हिला मी समजवायचं, तुला कळतंय का काही? मी समजावून देखील काहीच फायदा होणार नाही, त्यामुळे समजावू तरी कशाला? रमाकांत म्हणतो की आई, ती तुझंच ऐकत नाही तर माझं कसे ऐकणार? आणि आता रमाकांत हा आई आजीला घेऊन आतमध्ये निघून जातो. आणि इकडे आता रमाकांत म्हणतो की चल अर्थाला आपण सांगूयात आपली रमा येणार आहे म्हणून. आई आजी म्हणते की अरे अर्थाला काय कळणार आपली रमा येणार म्हणून. आणि रमाकांत आई आजीला घेऊन निघून जातो. इकडे आता मोबाईलमध्ये रेसिपी बघून त्याप्रमाणे जान्हवी ही तांदूळ घेत असते. आणि त्यानंतर आता इकडे रमा अक्षय एकमेकांकडे बघत असताना अभय आणि आनंद तिथे आलेले असतात. आणि आता त्या स्टेजच्या पाठीमागून आता आनंद आणि अभय दोघेही गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्या रमा आणि अक्षयच्या डोक्यावर टाकतात. तर ते बघून अक्षय म्हणतो की रमा, अगं या पाकळ्या कुठून येतात? तर रमा म्हणते की आहे की नाही सरप्राईज. आणि पुन्हा आता रमा अक्षयला मिठी मारते. रमाला आता आपल्या भरगच्च मिठीत घेऊन अक्षयसुद्धा पुन्हा खूप खुश झालेला असतो. आणि इकडे आता प्रेमाने आनंद आणि अभया गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव आता अक्षय आणि रमावरती करत असतात. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाला घेऊन आता मुकादमाच्या घराच्या दरवाजात येतो. तर आता जान्हवीने चौकटीत
आता तो तांदळाचा ग्लास मांडलेला असतो आणि नकळतपणे आता रमाचा पाय त्या तांदळाच्या ग्लासला लागतो आणि रमाचा खऱ्या अर्थाने गृहप्रवेश झालेला असतो आणि रमा ही आता आतमध्ये आलेली असते. इकडे आता रमा ही आतमध्ये येताच आता इकडे कावेरीला फोन लावते आणि आता कावेरीला फोन लावत आता रमा म्हणते की आई मी खरंच आली. आणि रमाचे ते बोलणे ऐकून आता कावेरीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. कावेरी आता विचार करू लागते ही माही आहे की रमा. आणि रमा म्हणते की मी परत आले पण मी तुला सगळं काही नाही सांगू शकत कारण माहीने माझ्याकडून तसं वचन घेतलंय. आणि ते ऐकताच आता इकडे कावेरीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आपली रमा खरंच परत जिवंत असून ती परत आल्यामुळे आता कावेरीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे अक्षय हा रामाकडे येतो आणि रमाला म्हणतो की आता सांग ना तुला काहीतरी बोलायचं होतं आणि काहीतरी सांगायचं होतं ना. तर रमा म्हणते की आत्ता नाही रात्री सांगेन. आणि त्यानंतर आता रात्री रमा जेव्हा बेडरूममध्ये येते तेव्हा आता अक्षय पुन्हा रमाला धरतो आणि म्हणतो की आता सांग ना तुला काय सांगायचं होतं. आणि अक्षय पुन्हा आता रमाला म्हणतो की सांग ना आता रात्र झाली आणि तुला काय बोलायचं आहे. तर रमा आता अक्षयकडे बघू लागतोय तेव्हा आता रमा ही अक्षयला तिच्या मनातील ते सत्य आता सांगणार का. आणि खरे सत्य त्या अक्षय समोर येऊन आता अक्षय कोणते पाऊल उचलणार. तर आता माहीची आता तिकडे नील देविकाच्या ताब्यातून सुटका कशी होणार आणि माहीने प्रॉपर्टीवरती सही करून सुद्धा ती प्रॉपर्टी आता माही पुन्हा कशी परत मिळवणार. हे सगळं काही बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.